एकदा स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणजेच रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक गृहस्थ येतात आणि रामकृष्ण परमहंसांना विचारतात की गुरुदेव, नामस्मरणाचं काय महत्त्व आहे हो? नामस्मरण कशाला केलं पाहिजे, नाम का घेतलं पाहिजे? त्यावर रामकृष्ण परमहंस त्या गृहस्थाजवळ एक तांब्याचं भांडं देतात आणि त्याला सांगतात, 15 दिवस हे असंच ठेव आणि 15 दिवसानंतर माझ्याकडे घेऊन ये, मग मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो गृहस्थ रामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे करतो. 15 दिवसांनी ते भांडं पुन्हा रामकृष्णांकडे घेऊन येतो. तेव्हा रामकृष्ण त्या गृहस्थाला पुन्हा विचारतात की आता सांग, 15 दिवसाआधी नेलेलं भांडं आणि आत्ता आणलेलं भांडं यात काय फरक आहे? त्यावर तो गृहस्थ म्हणतो, गुरुदेव, अर्थात 15 दिवसापूर्वीचं भांडं अतिशय लखलखीत स्वच्छ असं होतं, पण आत्ताचं भांडं खराब झालंय, वातावरणामुळे कुठेतरी त्याला कलंक लागल्यासारखं झालंय. एवढाच फरक आहे यामध्ये. त्यावर रामकृष्ण म्हणतात, एवढाच नाही, हा फार मोठा फरक आहे. हे भांडं तू स्वयंपाकासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी वापरू शकत नाहीस ना, त्यासाठी तुला ते काही गोष्टी वापरून स्वच्छ करून घ्यावं लागेल. शरीराचं, मनाचं, देहाचंही तसंच असतं. इतक्या दिवसेंदिवस आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, त्यामुळे आपल्याला स्वच्छ होण्याची गरज असते, निर्मळ आणि पवित्र होण्याची गरज असते. मन, शरीर आणि आपल्या संपूर्ण देहाला, संपूर्ण चित्ताला जे बदलून टाकतं, जे लखलखीत करतं, ते असतं ना. आणि गुरु उपदेश करतात, तो असा उपदेश करतात ज्याने आयुष्य बदलून जातं.